कोकणी बातों परिवार की दूसरी सालगिरह का जश्न 26 अक्टूबर 2024 को इस्लाम जिमखाना मुंबई में शाम 5 बजे से मुनाजिम किया गया है। इस प्रोग्राम के लिए सीट्स महदूद है, इसलिए बराए मेहरबानी बुकिंग के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर से राब्ता करें। सभी कोकणी कम्युनिटी के लिए ये एक बहुत उम्दा मौका होगा एक दूसरे से मिलने का, लजीज पकवान के साथ एक दूसरे से बातें करने का और कुछ नई यादें अपने साथ यहाँ से ले जाने का। हमें यकीन है कि आप सभी इस शाम को हमेशा याद रखेंगे और नए कोकणी दोस्त बनाएंगे। तो इंतजार किस बात का, आइए और हमारे साथ शामिल हो जाइए एक ऐसे जश्न में जो हमें अपने कोकण की यादों से जोड़ता है। जल्दी करें, इस मौके को जाने ना, आज ही अपनी सीट बुक करें। जी हाँ, मी आज तुमच्यासमोर एक इन्व्हिटेशन घेऊन आले आहे। आमच्या व्हॉट्सअपवरती एक ग्रुप आहे, कोकणी बातों परिवार। यो ग्रुप 2022ला फारुख सुभेदार सरनी बनवली होती, कारण की आजकाल लोक आपली कोकणी कल्चर विसरायला लागली आहेत आणि कोकणी बोलायला विसरायला लागली आहेत। तर त्यांची फिकर घेताना त्यांनी एक ग्रुप बनवला, कोकणी बातों। गेल्या वर्षा त्यांची फर्स्ट एनिव्हर्सरी होती, जी आम्ही लोकांनी मोक बेस सेलिब्रेट केला होता इस्लामिक जिमखान्याला। आता त्यांची सेकंड एनिव्हर्सरी येते 26 ऑक्टोबर 2024ला। ती पण आम्ही लोक इस्लामिक जिमखान्याला सेलिब्रेट करायला कोशिश करत आहोत। प्रत्येकाला 1000 रुपीज एंट्री फी है। उम्मीद करता है सगळी कोकणी थकं येतील, मिळतील आणि डेटचा गेट टुगेदर होईल। तर मग घेताव ना प्रोग्रामला, कोण कोण येत आहे प्लीज कन्फर्म करा आणि मला सांगा। सगळ्यांची वाट बघताय, किती लोक येतात आणि मिळतात आणि किती लोक एन्जॉय करतात त्यांचा प्रोग्राम। मोक धमाल है, मोक मस्ती है आणि मोक बेस प्रोग्राम अरेंज केला इंशाअल्लाह। अस्सलामुअलैकुम, काय सगळी बेसाव। मी मेलबर्नची शकूर तिसेकर बोलताय आणि मी तुम्हाला आज खास दावत देत आहे। आपलो ग्रुप जो है कोकण बातोचा परिवार, त्यांची सेकंड एनिव्हर्सरी मनवण्यासाठी आपण इस्लाम जिमखानाला 26 ऑक्टोबरला सांची 5च्या बाद सगळे मिळणार आहोत आणि ती सेलिब्रेट करणार आहोत। पहिली एनिव्हर्सरी आपण गेल्या वर्षा ह्याच हॉलला केली होती आणि अल्हम्दुलिल्लाह ती इतकी कामयाब झाली की टाइम्स ऑफ इंडिया पण इम्प्रेस होऊन आपल्यावर बाकायदा एक आर्टिकल पब्लिश झाला होता। तर ह्या वर्षा आम्ही अजून ही जी आपला इव्हेंट आहे तिला कैसा अजून बेहतरीन करता येईल, तिनवर ऑलरेडी काही प्लॅनिंग चालू आहात आणि मग धमाल येणार आहे। तुम्हाला एक जस्ट थोडीशी हिंट मी देत आहे। आपल्या कोकणांचंच एक मोठं कलाकार आहात की त्यांचा शोध इंडियाच्या पण बाहेर होतात। आत्ता रिसेंटली तर साऊथ आफ्रिकाला त्यांचा दौरा झालो आणि मग गाजलं त्यांचा प्रोग्राम तिथं। मग बेहतरीन त्यांचा ती कॉमेडियन ती सगळं असतं। ही त्यांची एक फक्त झलक झाली। आता तो आयल्याच्या बाद तुम्हाला सगळा झकासपैकी कोकणी जेवण मिळणार आहे, आपला नेटवर्किंग होणार आहे, सगळ्या लोकांशी आपली मिलना होईल त्या निमित्ताने। आणि आपण फर्स्ट टाइम काय करणार आहोत की एक कोकणी कल्चरवर, आपला कोकणी कल्चर आहे, आपली जबान आहे ती टिकवण्यासाठी एक आपण ईबुक रिलीज करणार आहोत की ती यंगस्टर आहात त्यांना एका जाग्यावर सगळी माहिती मिळली पाहिजे कोकणाबद्दलची। कोकण आपले शादे कसे करता, आपण आपली रहन सहन कैसा आहे आणि आपल्या कोकणांची काही लोक जे आहात ती मोठमोठ्या माशाला म्हणजे हुद्द्यावर पोचलेली आहात, काही सायंटिस्ट पण आहात। ह्या सगळ्या चीजेची माहिती तिनात आपल्याला सगळ्याला मिळेल। मग आता तुम्हाला सगळ्यांना यायचंच आहे
आणि ही दावत आता कबूल करा की तुम्हाला काही यायचं होतं. मी नारळ घेऊन यावं माघारी म्हणून आपल्याकडे येतात ना, तर माघारी तैसा नको ना तुम्हाला, तैसा वाजला ती पण आम्ही घेऊन यावं. ठीक आहे, कारण आम्हाला तुम्ही हव्या आहोत. सगळ्यांनी या. जी लोक इंडियात नाही आहात त्याने तिकिटा करा. 26 तारखेला यायचं आहे इस्लाम जिमखान्याला. ठीक आहे. आणि जी आपले कोकणात आहात त्यांना काही विचार करायची गरज नाही. बघा तो कोकण गोवा मुंबई हायवे आहे, तिनात काही मोठं खड्डा आहात, त्या खड्ड्यांची रस्ता आहात, त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. तेव्हा आम्ही तुमची 26 तारखेला 5 वाजता वाट बघतो. मिळूयात आता. ठीक आहे, दावत पोचली, याल ना आता. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू. कोकणी बातूच्या परिवारच्या सगळ्या मेंबर्सना माझी सलाम. उम्मीद आहे की तुम्ही सगळी खैरापेश असाल आणि अल्लाह ताला आपल्या सगळ्यांना आपल्या एक्झामांना ठेवो आणि अल्लाह ताला आपल्या कोकणी लोकांत इत्तिफाक अता करो आणि एक दिलची आम्हाला कोकणची सेवा करायची नेक हिदायत दे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कोकणी बातूच्या परिवारची बुनियाद आपले हार्दिल अजीज रिस्पेक्टेड जनाब फारुख सुभेदार साहेब यांनी UKला रेंट केली आणि त्या मग ती एकच विजन आहे, नियम आहे की आपल्या कोकणी बातूचा जो लोकांना इसर पडत चाललो आहे ती कोकणी बात आपली जिंदा ठेवायची, त्या मग तो मकसद आहे. आणि बरीचशी लोक या ग्रुपला जुळली गेली. इवन आपल्या कोकणांचीच नाही तर 7 समंदर पार जितक्या आपल्या वर्ल्ड वाईड कोकणी आहात त्या सगळ्या वर्ल्डच्या कानाकोपऱ्यातनं या कोकणी लोक या प्लॅटफॉर्मवर जुळली गेलीत आणि बरेच लोकांना त्यामुळं कोकणी बोल्या पण शिकली गेली आहेत आणि या ग्रुपचा ह्यो फायदो सगळ्यांना जाईल. आणि आपल्या सगळ्यांना कलोया मोब बेहद खुशी होते की आपल्या कोकणी बातूच्या परिवारचं 2 वर्षापूर्वी होतील आणि त्या आपल्या परिवारची ॲनिव्हर्सरी 26 ऑक्टोबर 2024ला मुंबईला इस्लामिक जिमखान्याला बनवायचा तय झालेला आहे. तेव्हा आपल्या सगळ्या परिवारच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं हजर आपल्या इव्हेंटला कामयाबी बनण्यासाठी आपली मदत करावी ऐसा आम्ही सगळ्यांना अंबर रिक्वेस्ट करत आहे. आणि या इव्हेंटच्या दिवसा आपण एक डिजिटल ई-बुक बनवणार आहोत आणि ती प्रकाशित करणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळे कोकणी कल्चर, कोकणी खाना, चालीरीती सगळा त्याच्यात इन्फॉर्मेशन, कोकणी टुरिझम सगळा इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यात आम्ही प्रत्येक कोकणी लोकांच्या उद्योगधंद्याची ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा आम्ही करणार आहोत. आणि ज्यांना आपले ॲडव्हर्टाइजमेंट द्यायचे त्यांनी आमच्या ॲडमिनशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ. मना प्यारी है कोकणची माझी जानी जिंदगानी, कोकण है मिसल जन्नत रबची ही एक निशानी. मना प्यार है कोकणची नवाजना ने अमला चारों तरफ फिरबनी, दरिया तिलान है मावरा जमनीवर शेती भाती. ही है अल्लाहची मेहरबानी, ही है अल्लाहची मेहरबानी. कोकण है मिसल जन्नत रबची ही एक निशानी. मना प्यार है कोकणची, कोकणची मी निवासी. मना कसली काय कमी है, खुशहाल कोकणी है जगात मी है भारी. मी नाही करत काही नादानी, मी नाही करत काही नादानी. कोकण है मिसल जन्नत रबची ही एक निशानी.
मना प्यार है कोकणची। शुक्रिया। कोकण के तुम मेरी यार